हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री शंकर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पांडुरंग महाराज की जय। दीनानंद स्वामी महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति तत्वातीतं गगन सदृशं तत्त्वदिमश्चादिलक्षणम् एकं नित्यं विमल अचलं सर्वाधिक साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि। नारायणं नमस्कृत्यं नरचैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यास जयमुदीरयत्यः स्तुत्या देवदेवेश नारायणं जगतत्वे द्विनामध्यायं कथयिष्ये शुभकथा। जया सकळ देवा बोलता सद्गुरु श्रेष्ठ वाटे तत्वता तो मुक्तीची या माथा अधिकारी झाला। आज गुरुपौर्णिमा उत्सव असल्यामुळं गुरुस्तंभातील ही उभी आहे। गुरूंची महती व गुरूंचं मोठेपण वेदांनी शास्त्रांनी चार्वाकांनी तैत्र्यांनी सर्व उपनिषदांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की गुरूंनाच महती का दिलेली आहे, गुरूंना स्थान वेगळं का दिलेलं आहे, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे। त्या सद्गुरूंची महती सांगणारी ही उभी आहे। जया जया सकळ देवा बोलता म्हणजे जे सकळ देव आहे देवा बोलता त्यांच्यापेक्षाही मोठा सद्गुरु श्रेष्ठ वाटे तत्वता। तत्वज्ञानानं तत्वता जर पाहिलं तर सद्गुरु श्रेष्ठ आहे। त्या सर्वांपेक्षा सद्गुरूंना महती जास्त दिली। तो मुक्तीची माता आणि ज्याची श्रद्धा अशी असेल तो मुक्तीची माता अधिकारी झाला म्हणजे जीवच देव झाला असं म्हणायचं। जर तिथं जर श्रद्धा ठेवली तर तोच जीवच देव झाला। माझा मीच देव माझा मीच भक्त त्याची अनुभूती झाल्याशिवाय सद्गुरू काय करतात, त्यांची कार्य काय आहे, ते कुठे भेटतात आणि कुणाला भेटतात, सर्वांनाच भेटतात। याने याने लहान हो याती भक्ती नाही नलगे करावा विचार अवघी चिंता कवनाशी। सर्वांसाठी ते आवाहन करतायत तुम्ही या, पण तिथं कोण पोचतोय? दादा म्हणायचे, असा महाराज म्हणायचे। अण्णा त्यांना विचारायचे एवढं कीर्तन करताय, प्रवचन पुन्हा कीर्तन, कीर्तन झाल्यानंतर आणि लोकांशी बोलत राहताय, बोलत बसताय, रात्रंदिवस तळमळ तुमची चालू आहे, पुन्हा दिवसभर ड्रायव्हिंग, गाडी तुम्ही बसलेला असताय, मी ड्रायव्हिंग करतोय, इतकं जीव करून एवढ्या देहाला त्रास करून घेताय। दादा खरंच लोकांना कळत असेल असं वाटतंय का? तुम्ही जेवढं जीवाच्या आकारानं सांगतो समजत असेल का? दादांचे त्यावेळेचे शब्द आहेत, ज्याच्या मागलं सरलंय त्याला वाचलं, ज्याच्या मागचं सरलंच नाही त्याला मी काय? देवाचा देव जरी आला तर तो ओढून घेणार नाही, कारण आपले शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन धडकले पाहिजे। पण धडकले तर त्याच्या मागचं सरलं असेल तरच त्याला ते कळेल आणि त्या कळतात। पण सद्गुरू काय करतात? ह्या जीवाला आत्मबोध करून देण्याचं काम करतात। संसार मुखाचं जे मूळ आहे ते नाहीच करायचं काम करतात। प्रथमतः हे सर्व पाहत असताना सद्गुरूंना आम्ही शरण जावं, पण सद्गुरूंना शरण का जावं, कशासाठी जावं असाही काही प्रश्न निर्माण होतो। खरोखरच अजून काही लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत। चार्वाकांचं मत वेगळं आहे, बौद्धांचं मत वेगळं आहे, तैत्र्यांचं मत वेगळं आहे, छांदोग्य उपनिषदामध्ये वेगळं सांगितलेलं आहे, ऐतरेय उपनिषदामध्ये वेगळं सांगितलेलं आहे।
याच्यामध्ये वेदांताला जगातली महती लोकांना सांगायचीच नाही. आता हे जे झालेची नव्हती आजात सांगत हे जे झालंच नाही. अ म्हणजे नाही, ज म्हणजे जन्म, अजात तू झालाच नाही, त्याची चिंता पुस्तक आहे. मग भासतंय हे काय आहे? हे दिसतंय ना, व्यवहारिक सत्ता आहे, हे आपल्याला दिसतंय. आपण त्याच्यामध्येच गुरफटून गेलेलो की आपल्याला भासतंय तेच सत्य वाटतंय, त्यामुळे आत्मबोधाचा विसर झाला. मग हे भासतंय हे नक्की काय आहे? याच्या पाठीमागची पूर्वपीठिका जी आहे, नक्की जगत म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणजे काय, हे पहिला आम्हाला समजायचं आहे. मूलच कळालं नाही तर मग आमचा परमार्थ कसा राहतो. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती कुठून झाली, कशापासून झाली? पहिले कोठेच नव्हते काय, चंद्र तारा सूर्य पाणी तेथे धागच निर्माण झाले. पहिले कोणच काही नव्हतं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. इकडं पंढरपूर पण होते म्हणताय, इथं पहिले कोठेच काही नव्हते म्हणताय. ते पंढरपूर होतं, हे पंढरपूर होतं. बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत. ज्या वेळेला सृष्टी निर्माण करण्याच्या पूर्वी हा परब्रह्म कसा आहे? सत, चित, आनंद, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदाभेद, निर्गुण, निराकार असं ते म्हणते. सत आहे, चित आहे, आनंद आहे, तो स्वगत आहे, सजातीय आहे, विजातीय आहे, हे भेदाभेद आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्माची व्याख्या ही आहे. त्या ब्रह्माला जर मायेची उपाधी मिळाली, ब्रह्माला मायेची उपाधी मिळाली तर ईश्वरत्व निर्माण होतं. पण ईश्वराचं कार्य काय? जगत निर्माण करणं. ईश्वराचं कार्य काय? जगत निर्माण करणं. मग हे जगत निर्मिती करत असताना निमित्त पाहिजे, उपादान पाहिजे आणि कारण पाहिजे. जसा घट बनवायचा आहे, घटासाठी निमित्त काय आहे? निमित्त कुंभार. उपादान काय आहे? माती आहे. आणि कार्य काय आहे? घट आहे. तसं आपल्यामध्ये निमित्त काय आहे? हा जीव हे निमित्त आहे. जीव हे निमित्त आहे. उपादान हे अज्ञान आहे. उपादान जे आहे हे अज्ञान आहे व त्याचं कार्य जे आहे हे जगत आहे. त्याचं कार्य जे आहे ते जगत आहे. आणि या जगताच्या कारणासाठी देवानं काय केलं? मग ब्रह्मदेवानं, ईश्वराने हे जगत निर्माण केलं. मग जगताचं पालन कोणी करायचं? निर्माण कोणी केलं? ब्रह्मदेवाने निर्माण केलं. सृष्टी कोणी निर्माण केली? ब्रह्मदेवाने निर्माण केली. ह्या जगतातून सृष्टी निर्माण झाली, जगत निर्माण झालं. मग त्याचा आता निर्माता कोण आहे? ब्रह्मदेव. त्याचं पालन कोणी करायचं? पालन विष्णूने. पालन विष्णूने करायचं. आणि त्याचं रक्षण कोणी करायचं? त्याला रुद्र म्हणते, शंकर म्हणते, तेच ते म्हणजे हे केले. जगताची उत्पत्ती ज्यांनी केली ते हे केले. मग जगताची उत्पत्ती कशासाठी केली? त्यांचं पालन पोषण हे करायचं व जगताची उत्पत्ती करायची. याच्या पाठीमागचं कारण काय? यदा यदाही धर्मश्य ग्लानी निर्भविती भारत अभ्युत्थानं धर्मश्य तदर्थानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना संभवामि युगे. याच्यामध्ये दुष्टांचा संहार करायचा व सज्जनांचं रक्षण करायचं, साधूंचं रक्षण करायचं, याच्यासाठी त्यांनी सृष्टी निर्माण केली. मग ते सृष्टी निर्माण करणार आहे त्याला त्याच अवस्थेला राहून चालणार नाही. त्याला त्याची उपाधी सोडावी लागेल.
त्याला त्याची उपाधी सोडावी लागली. म्हणून उत्कृष्टा ग्रहस्थाती ते सतो निकृष्टा ग्रह ददामी असं वेदांतामध्ये वर्णन केलेलं आहे. उत्कृष्ट अवस्था सोडून जो निकृष्ट अवस्थेमध्ये येतो त्याला अवतार म्हणतात. उत्कृष्ट अवस्था कोणाची होती? देवाची होती. त्यानं पृथ्वी निर्माण केली, पालन पोषण करायचं नियोजन वगैरे केलं, पण त्याच्यातून या लोकांना समजणार नाही म्हणून त्यानं काय केलं? अवतार धारण केला. अवतार तुम्हा धराया काय? अवताराला आला. अवताराच्या राशी पोहा पावे केले. तुकाराम महाराज सांगितले ना, तोच अवताराचा राशी. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तसे हे जे संत आहे जे आपल्याला देहानं वाटताय त्यांनी त्यांची उत्कृष्ट अवस्था सोडून तुमच्या माझ्यासाठी निकृष्ट अवस्था म्हणजे देहरूपाला ह्या देहामध्ये ते आहे. मग त्यांचं कार्य काय? मग तिने हाक मार यायला अर्भकाचे साठी पद्य हाती धरली पाहिजे किंवा बालकाचे चालली माता जाणून पावलं झाली. मग त्या आईला चालता येत नव्हतं का? पण त्या बाळाचे पाय जेवढे हळू पडते जेवढा त्याचं पाऊल असेल तेवढंच पाऊल तिला टाकावं लागतंय. तिला बोलता येत नाही का? पण ती त्याच्यासोबत बोबडे बोल करू लागते. याचं कारण काय? तर त्यालाही आपलं अनुकरण त्यांनी करा. म्हणून जे साधू संत आहेत देवतेची संत निमित्त त्यामध्ये तेच आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तो देव आपला करून घ्यावा, तोच तो आहे. श्री गुरु काय सांगताय? त्याचा बोध करायला लागला. पण हाच तो देव कुणाच्या रूपात आला? साधू संतांच्या रूपात आला. आम्ही त्यांच्याकडे देहात्म बुद्धीनं पाहतो, त्यांच्याकडे देहात्म बुद्धीनं आपण पाहिलंच नाही, आपल्याला दोष निर्माण होतो. त्याचं कारण काय आहे? मायेचे दोन प्रकार आहेत, शुद्ध माया आणि अशुद्ध माया. त्यांनी जो देह धारण केला आहे त्याच्यामध्ये जी माया घेतली आहे ती शुद्ध माया आहे, आपल्याला ही अशुद्ध माया. त्यामुळं ते कार्य करत असताना जगतात असताना सुद्धा जर आपल्याला जी अशुद्ध माया आहे ती जर त्यांच्याकडे असती तर त्यांचं कार्य पूर्ण होते. शुद्ध माया आहे म्हणून ते लोक स्वतंत्र राहतात, त्यांच्यावर कुणाचं बंधन असत नाही. आपण आपले गुणदोष त्यांच्यामध्ये पाहतोय की आपल्या अवस्था इच्छा वेगळी असतात. बाबा हा सद्गुरू आहे, हा देव आहे किंवा हे संत महात्मे आहे, यांनी असं करायला नाही पाहिजे होतं, त्यांना ते दोष. प्रपंचामध्ये राहत असताना हे कर्म त्यांना करावंच लागतं. प्रपंचामध्ये राहत असताना कर्म हे त्यांना करावंच लागते. कर्म कोणाला सुटत नाही, पण त्या कर्माच्या पाठीमागे त्यांची आसक्ती दिसते. निष्काम कर्म असते, त्यांनी केलेलं जे कर्म आहे निष्काम आहे. त्यामुळे निष्काम कर्माचं फळ जे आहे हे सकामच नाही, हे फळ चांगलंच भेटतं. तसं त्यांच्या पाठीमागची तिची पिटिका जी आहे, साधू संतांच्या पाठीमागची जी पिटिका आहे, ही पिटिका आपण समजून घेतोय. का निर्माण झाली? तर पुढते हे जन्म म्हणून त्या अवताराला साधू संत अवताराला येतात. तुम्हाला आम्हाला जिथं घाललं तिथं जन्माला यावं लागतं. हा फरक. साधू संतांना अवताराला यावं लागतं, तुम्हाला आम्हाला जिथं जन्माला घालेल तिथं गपगुमान यावं लागतं. तिथं काही करू शकत नाही ना. आपल्या हातात आहे का? आपल्या हातातले काही सुद्धा. मग साधू संतांच्या पाठीमागची जे प्रयोजन आहे ते काय आहे? पुढे त्यांना दिसतंय सगळं, पण प्रयोजन काय आहे? त्यांनी मूळ शोधलं. सुख संसार दुःखास कारण काय आहे? शरीर. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारणे जन्मल्या. पाप पुण्य दोन्ही जन्मायतो प्राणी नरदेहा एवढी हानी केली. मग संसार दुःखास कारण काय आहे? शरीर आहे. शरीरास कारण काय आहे? पाप पुण्य धर्मधर्म. पाप पुण्यास कारण काय आहे? रागद्वेष. रागद्वेषास कारण काय आहे? भेदाभेद. भेदाभेदास कारण काय आहे?
अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कारण काय आहे? स्वरूपाचा. पुन्हा जर चक्र तयार होते. स्वरूपाचा ज्ञान कशामुळे आहे? संसार. संसार दुःखात असल्यामुळं स्वरूपाचं अज्ञान झालेलं आहे ना. स्वरूपाचं अज्ञान झाल्यामुळं शरीर मिळालं. शरीर मिळाल्यामुळं शरीराचे धर्म काय आहे? पाप पुण्य. मग ते पाप पुण्य राग द्वेष. आता राग द्वेष संस्कृत मध्ये राग या शब्दाला प्रेम म्हणते. प्रेम आणि द्वेष असा संस्कृत मध्ये राग म्हणजे प्रेम आहे. राग द्वेष. राग द्वेष आपल्या सारखं मनासारखं झालं तर आपल्याला प्रेम, आपल्या इच्छेयुक्त झालं तर आपल्याला राग येतो. राग द्वेष आहे ना, त्याला प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल अवस्था म्हणते जाते. अनुकूल प्रतिकूल अवस्थेला भेदज्ञान, भेद निर्माण. जे तत्व तुमच्यामध्ये आहे ते तत्व माझ्यामध्ये आहे असं जर म्हटलं तर बुद्धीमध्ये पडलेलं जे सत्व आहे, बुद्धीमध्ये पडलेलं जे सत्वात मायेचं प्रतिबिंब आहे ते प्रत्येकाच्या वेगळं आहे. म्हणून तुमच्या वेदना वेगळ्या आहेत, माझ्या वेगळ्या आहेत. जर ते तत्व एकच असतं तर त्याचं दुःखही मला कळालं असतं, माझं दुःखही त्याला कळालं असतं. पण तिथं जाताना त्यानं स्वतंत्र गेलेलं. ईश्वराची जी रचना कशी आहे बघा याच्यामध्ये भेद ज्ञान. भेद ज्ञानाला स्वरूपाचा अज्ञान आहे. मग सद्गुरू काय करतात? आपल्यावर जे काही स्वरूपाचं अज्ञानाचं आवरण आहे ते आवरण काढून शुद्ध सत्व जे परमात्मा आहे त्याची आपल्याला भेट घडवून देण्याचं काम करतात. पण ते करत असताना आपल्या अवस्था काय आहे? उलट्या लागल्यावर पाणी बदललं की किती दिवसात भरेल? भरणारच नाही ना. तसं त्याच्यासाठी आपल्याकडे पात्रता काय पाहिजे? आपण सद्गुरूंकडे जातो पण आपल्याकडे पात्रता काय पाहिजे? तो अधिकारी असायला पाहिजे. अधिकारी संबंध प्रयोजन. अधिकारी कुणाला म्हणणार? त्याच्यामध्ये पण प्रकार आहे. अधिकारी विषयी संबंध आणि प्रयोजन. ग्रंथ समजून घ्यायचा असेल तर एवढ्या पात्रता असायला पाहिजे. सद्गुरू कळायचं असेल पण ग्रंथ नाही कळालं ग्रंथाचं प्रयोजन काय आहे? ग्रंथ वाचण्याचं प्रयोजन काय आहे? श्रवण मनन निधी असेल तर तो पदार्थ शोधतो. कशासाठी करायचं? श्रवण कशासाठी करायचं? विवेक वैराग्य उत्पन्न व्हावे, विवेक उत्पन्न व्हावा. मी कोण आहे? मला नक्की करायचं काय आहे? मला कुठं जायचं? याचा विवेक निर्माण व्हावा. वैराग्य इह लोकापासून ब्रह्म लोकांपर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. सर्व विंचूबद्दल वैराग्य आहे ते प्रत्येकाला असते त्याच्यापासून आपल्याला इजा आहे. पण अनुकूल असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं सुद्धा वैराग्य व्हायला पाहिजे. त्याला वैराग्य म्हणतात. मग ते अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे ते भेद ज्ञान आहे. ते कसं जाईल? तर त्यासाठी त्यांनी सांगितले की तुम्हाला शम दम. शम म्हणजे काय? मनाला परमात्म्याला प्रतिबंध करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला शम. आणि परमात्म्यास प्रतिबंधक अशी जी इंद्रिय आहे त्यांना दम म्हणते. यांच्यावर नियंत्रण मिळवायला पाहिजे. त्याला शमाधी षटक म्हणते. शम दम समाधान. जैशी स्थिती आहे तैशा परीला आहे. कौतुक आहे संचित आहे. श्रद्धा ग्रंथांच्या ठिकाणी आणि गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे. पण समाधी षटक जर वरचे विवेक वैराग्य केलं शब्द नसतील तर श्रद्धा नसू शकत नाही. प्रत्येकाचं प्रत्येकाला कनेक्शन आहे. जर श्रमच नसेल आपली इंद्रिय बहिर्वक्र आहे, नेत्राची इंद्रिय बहिर्वक्र आहे तर तुमची श्रद्धा बसू शकत नाही. मग त्यासाठी श्रद्धा महत्वाची आहे. मग तिने पुढचं शास्त्र सांगितले उपरम. उपरम म्हणजे काय? मनुष्य जन्मामध्ये आपण आलोय विधियुक्त आपण प्रपंचात होतोय. लग्न
जे 16 संस्कार आहेत सगळे संस्कार पुत्र पुत्री त्यांचा सांभाळ हे विधियुक्त आहे. विधियुक्त केलेला संसार विधियुक्त त्यागणं आणि मग भगवत विधीसाठी साधना करणं त्याला उभरणं. देहीचे विधेयी भोगू दशा. काही लोक देहीची विधेयी अवस्था भोगतात संसारात असून तर नसल्यासारखे असतात. त्याला देहीची विधेयी भोगू दशा म्हणून सांगितलं. बीज भाजून केलेलं आहे आम्हा जन्म मरण. ती बीज भाजलं ना पुन्हा जन्म मरण नाही. का भाजून पेरलं तर उगवून येते येणार नाही ना. तसं बीज भाजून केलेलं आहे आम्हा जन्म मरण नाही. तसं ते संसाराचं मूळ जे आहे ते भाजायला लागतं. ते भाजणं म्हणजे काय केलं ते जे समाधी षटक आहे याचं पालन याच्यामध्ये मग उपकरण तितिक्षा रोग दुःख भय जे आहे ते दुःखा वाचून सहन करणं म्हणजे तितिक्षा म्हणजे. पण तितिक्षा येणं सोपं आहे का? कधी तितिक्षा निर्माण होईल? तितिक्षा निर्माण होण्यासाठी आपला दृढ निश्चय असला पाहिजे. हे माझं पूर्वजन्माचं सुकृत आहे किंवा पूर्वजन्माचं फळ आहे. आपल्याला दुःख झालं तर आपण म्हणतो देवाने केलं आणि चांगलं झालं तर आपण मी स्वतः केलं असं सांगतोय ना माझ्यामुळे झालं. पण जे काय आहे ना हे प्रारब्ध आहे. आपल्या वाट्याला आलेलं सुख आणि दुःख हे आजचं नसून धनंते जोडे प्रारब्धाचे प्रारब्ध आहे. म्हणून एखादा मनुष्य आपण सहज म्हणतो ना अरे आम्ही एवढं करतोय तर वेळ लागला हिला का रोज निवांतच आहे म्हणते असं आपण बसल्या म्हणतो ना काय बनवलं काही समजत नाही. त्याचं कारण काय आहे? जोपर्यंत त्याचं मागचं पुण्य आहे तोपर्यंत तसाच करणार. पण ज्या दिवशी पुण्याचा साठा संपेल आणि फक्त पापच सुरू होईल भोगायचं. प्रारब्ध संचित आणि क्रियमान. प्रारब्ध काय आहे? पाठीमागे केलेले प्रारब्ध आहे. संचित आम्ही घेऊन जन्माला आलोय. आता जे भोगतोय ना हे संचित आहे. पण क्रियमानामध्ये जगत असताना क्रियमान करत असताना पुन्हा पाप निर्माण होणार नाही असं जगणं त्याला क्रियमान. आम्ही आता जगताना जगतोय म्हणजे इकडून पाणी येतंय घरात म्हणून इकडून घोळ टाकलेला आहे. पण ती पाणी इकडनं पण यायला लागलं इकडनं पण यायला दोन्हीकडनं पण पाणी यायला लागलं ना घरात. एका ठिकाणून पाणी येतंय म्हणून दुसरीकडून होल पाडलं पण दुसरीकडून होल पाडल्या बाहेर पाऊस होतोय ना तिकडले बी पाणी आलं इकडले पण पाणी आलं दोन्हीकडून पाणी आलं. तशी अवस्था तशी आपली अवस्था निर्माण झाली की आपल्याला निश्चित करायचं काय समजा. म्हणून प्रारब्ध संचित क्रियमान. ज्या वेळेला दुःख निर्माण होतं ना माझं ऑपरेशन झालं होतं आणि मी दवाखान्यात ऍडमिट होतो झोपलो होतो. भाऊसाहेब महाराज पाटील भेटायला आहे. आता त्याला चेष्टा करण्याची सवय म्हणून प्रत्येक गोष्टीत वेदांत सांगायची सवय. मला म्हणले कसं आहे बरं आहे का? हो म्हणले बरं आहे आता आहे आता बघण्याच आहे. मला म्हणजे तुका म्हणे पापी येते रोगाची तुका म्हणे पापी येते रोगाची जाताना मला म्हणजे जाऊ का आता काय म्हणतो तुम्ही सांगितलं तुका म्हणे पापी येते रोगाची रोग आता बघूनच आहे. चप्पल गाठलेली काठीनं हात आली. तुका म्हणे पापी जाती संतांची आहे. मला म्हणजे ती पाप येतात पण कुणाच्या जपाला जात आहे? संतांच्या जपाला जात आहे. म्हणून परमार्थामध्ये काय सांगितलंय मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल तर मनन निधी द्यायचं साक्षात्कार आत्मन पदार्थ शोधणं त्या पुण्याच्या पूर्ती सांगितलेली आहे की याच्यामध्ये तुम्हाला मनन करायला पाहिजे. मनन म्हणजे काय? जशी भिंगुरटी असते भिंगुरटी तिला रात्रंदिवस त्या फुलपाखराचं वेध लागलेलं असते. आपल्याला त्याला स्मरण म्हणत असते मला ते फुलपाखर होते पण त्या स्मरणानं होते. जर आपल्याला तसं स्मरण निर्माण झालं तर मीच देव आहे अहम ब्रह्मास्मी आई मागणार. पण हे कधी होईल? सानुग्रह झाला तर. अनुग्रह तोच तू आहेस तत्वमसी. तत्व म्हणजे ते तो म्हणजे ब्रह्म ते ब्रह्म तूच आहेस हे सद्गुरू सांगताय. पण ते सांगण्यासाठी आपल्याला त्याचं मनन व्हायला पाहिजे.
चिंतन व्हायला पाहिजे. त्याचं मनन चिंतन झालं तर एक दिवस आपण त्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण एवढ्या आतमध्ये जात नाही. आपण वरवरचा प्रभाव करायचा प्रयत्न करतोय. आम्हाला कधी कधी मजात असलेली म्हणताय आले तुम्ही अजून परमात्म्याच्या वाऱ्यावर बोल. खऱ्या परमात्म्याचं वारं सुद्धा आपण चिकाटणार त्या अण्णा म्हणताय. का म्हणताय? आता जी काय भजन उंबळवाणी नरकाचा चुकीला ही जी काय साधनं आहे ही मशागत आहे. म्हणजे आपण नांगरणं उळवणं ही जी काय गोष्टी आहेत ही रानाची मशागत आहे. फक्त ही बहिरण साधनं आहे. अंतरण साधनं वेगळी. आता जे आपण करतो ना ही बहिरण साधन आहे सगळी. मग मशागत काय आहे? आपण बीज टाकलं नाही म्हणून 3 महिन्याने गेलो हायब्रिड करायला ऊस 18 महिन्याने गेलो आला की बघायला येईल का? येणार नाही. तुम्ही बीजच टाकलं नाही ना त्याच्यामध्ये. ते बीज म्हणजे साधना. सद्गुरूने दिलेल्या नामावर विश्वास ठेवून ती साधना करणं ते बीज आहे. आणि तेच बीज महत्वाचं आहे. ती साधना महत्वाची. आणि ती साधनेसाठी हे बाकीची साधना आहे ती मनाची मशागत बहिरणी साधना आहे. त्याच्यापासून मनाला म्हणून प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासव असतं ना. कासवाचं कारण काय आहे? त्यानं स्वतःच्या शरीरावर विजय मिळवलेला आहे. ते पटकन सर्व इंद्रिय आकसून घेते. इंद्रियावरती विजय मिळवते. त्याचं अनुकरण करा मग त्याला शरीर आहे म्हणून ते कसं. तसं आपल्यालाही याचं अनुकरण करायला पाहिजे. पण हे अनुकरण आपल्याकडून होत नाही. म्हणून त्या ब्रह्माला त्या ईश्वराला सृष्टी निर्माण करायला. ती सृष्टी निर्माण केली तोच तो देव ब्रह्मा विष्णू महेश अगोदर सांगितलं. त्याच देवाला पुन्हा अवतार नाही घ्यायला लागला. कुणाच्या रूपात? साधू संतांच्या रूपात. शंकर महाराज असतील, आता आहे, शितोळे महाराज आहे, यांच्या रूपामध्ये ते आले. तुमच्या माझ्याशी बसले फुटले. आपण काय म्हणायचो? दादा मला तंबाखू खात्यात की कुठं दिवस मला तंबाखू खायला. अर्जुनासोबत श्रीकृष्ण एका शेरीवर बसत होता, मुडत होता, फिरत होता. तरी पण अर्जुनाला स्वरूपाचं ज्ञान झालंच नाही ना. कधी झालं? 11व्या दिवशी दर्शन दिलं. कधी झालं अर्जुनाला ज्ञान? जेन बोले माता देवकेशी, जेन बोले पिता वसुदेवाशी, जेन बोले बळी बदलाशी. ते गुह्य अर्जुनीशी सांगितलं. ते गुह्य ज्ञान अर्जुनाला ज्यावेळेला दिलं ना त्यावेळेला अर्जुनाला समजलं. आता देवा तुझ्याकडे मी पाहत होतो ना मनुष्य रूपानं पाहतो. तू आता वेगळाच. त्याचं जे स्वरूप आहे ना ते स्वरूप वेगळं आहे. मग त्यांना जसं आतापर्यंत इतिहासात मागं बघा, पुराणांमध्ये बघा, रामप्रभू वैशिष्ट्य शरद कृष्ण संदीपनी गुरु केला. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, बाबाजी आपली सांगितलेली नाव की निवृत्ती महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना शरण केले. मुक्ताबाई 1400 वर्ष जगलेले चांगदेव मुक्ताबाईला शरण जावं लागलं ना. चांगदेव म्हणजे आजी जन्म आला, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 9 वर्षाची मोठी मुक्ताबाई 1400 वर्ष चांगदेव जगले. तिथं आत्मबोध असले, त्यांना स्वरूपाची ओळख झाली होती. त्यामुळे परमार्थामध्ये किती वर्ष जगला आणि किती वर्ष परमार्थ केला याला महत्व नाही. त्याच्यातून त्याने मिळवलं काय हे महत्वाचं. मिळवणं ह्या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक प्रगती काय? का झाकली या गतीचा गला, काय गेलो झाला किंवा या नदी पांढरा तिरक केली. त्याचा शेवट कसा व्हायला पाहिजे? दादा सांगायचे, ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले. जसा कोपलीकारी दिवा आपण झाकतो, पाठी टाकून झाकतो, तो दिवा बाहेरचा औषध मिळायचा पण झाला आपोआप विझून जातो. अशा पद्धतीने देव साधू ओळखावा नाही, साधू ओळखावा नाही. तो पोचलाय की नाही कधी ओळखायचं? त्याचं मरण सांगा. तो पोचलाय काय? प्राणब्रह्मरंधातून जायला पाहिजे. आपला तोंडातून, नाकातून, कानातून आपापल्या कर्मानुसार जातोय. पण जी पोचलेली महात्मे आहेत ना सांगून दिलेलं. 1992 ला 1 वर्ष अगोदर पंढरपूरच्या वाळवंटामध्ये दादाने सांगितलं आता येणार, पुढच्या वर्षी येणे जाणे म्हणले आता येणार.
पांडुरंगांना घ्या, तुम्ही दिंडी प्रदक्षिणा करा, माझं कार्य संपलेलं आहे, मी पुढच्या वर्षी दिंडीला येणार नाही. अख्खी दिंडी रडायला, तुम्हाला यायलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही नाही तर जाणारच नाही, देवाला मी मानतच नाही, म्हणजे फक्त तुम्ही पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले ना, तुझं लागे येते पुसत असेल कुणी, तुझी ओळख आम्ही करून दिली जनाला. देवाला म्हणण्याचा अधिकार तुकाराम महाराजांचा होता. किंवा निळोबारायांना, तुकाराम महाराज जेवढा होते, निळोबारायांना सांगितलं की तुम्हाला आंदोलन देतो बरं का, पण तुकाराम महाराज निळोबारायांना आंदोलन देताच निघून गेले. मग निळोबारायांनी काय केलं, 14 दिवस उपोषण केले. कुठं? इंद्रायणी काय निळोबारायांची अवस्था पाहून स्वतः देवाला वाटलं की आपण जायला पाहिजे, निळोबारायांना समजवायला पाहिजे. फार मोठा साधू आहे, अंतकरण फार पवित्र आहे. देव स्वतः निळोबारायांजवळ गेले आणि निळोबारायांना पाठीमागून हाक मारताना सांगितले, निळोबाराया, ज्या तुकाराम महाराजांच्या प्राप्तीतून त्यांच्याकडून बोध घेऊन तुम्हाला ज्याची प्राप्ती करून घ्यायची आहे तो मी डायरेक्टच तुमच्याकडे. कशाला तुकाराम महाराजांचं ओळख करताय, कुठाने मला शरण आहे. त्यावेळेला निळोबारायांनी सांगितलं, तुझं लागे येते बोलाविले कोणी, निरोप धाडिले वाचून आला शिका. तुला मी बोलवलंच नाही, तुझी आम्हाला गरज नाही, डायरेक्ट तुला भेटून उपयोग होत नाही, तिथं आम्ही बसतोय. डायरेक्ट तुला भेटून उपयोग नाही, मला माझे सद्गुरूच पाहिजे, त्यांना पाठव. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, गिरायक फार काय मला चालू ऐकत नाही. मग तुकाराम महाराज परत आले. आपल्या 12 भागात आहे, स्वर्ग लोकावरून आलेली आपण धाडीले सांगतो तुम्हाला की नित्य नेहमी अशी पटता प्रतापे जळतील पापी जन्मामध्ये, तया मागे पुढे दक्षिण नारायण मांडील्या निर्माण होती काय, बुद्धीचा पालट नाशेल कुमती होईल सद्भक्ती येणे, सद्भक्ती झाल्या सह साक्षात्कार होईल उदाहरण पूजनचा. ज्या वेळेला तुकाराम महाराज आले, निळोबारायांना अमृत दिला, निळोबारायांना बोध दिला, आणि हे नित्य पाठाचे जे अभंग आहे, हे 12 अभंग आहे, हे तुकाराम महाराजांनी जे लिहिलेले आहे, हे निळोबारायांच्या स्वाधीन. त्याच्यामध्ये शेवटचा अभंग आहे, देवाने लिहिलेला आहे, सगुण हे ब्रह्म विठ्ठलची बोली ऐक पावही गे तुकाराम. तुकारामा तुका केलेले अभंग कधी तिका जगी घेते पाय, जगी पाठ कधी आवडीच भावे विपत्ती नव्हे त्या प्राण्याची. प्राण्यांचे कल्याण होईल बा पाहे भावी वाचित आहे नित्य नेहमी, नेहमी संकटाशी क्रिया करा पाठ, विघ्न त्याचे कष्ट दूर होईल. फक्त विघ्न दूर होणार नाही, दूर होईल विघ्न विठ्ठल म्हणे तो या, त्याला निज ठाया, शेवटी निज ठाया येईल, त्याला नेण्यासाठी सुद्धा नाही. मग दादाने वाळवंटामध्ये घोषणा केली, आता पुढच्या वर्षी लोकांनी दादाला रिक्षात बसवलं, दिंडी सुरू केली. नामदेव पायरीपर्यंत आले. नामदेव पायरीमध्ये आले, पांडुरंगाचा हात धरला, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, सांगितलं पांडुरंगा इथून पुढे याला सांभाळून घ्या, मला आता पालखी तळावर सोडा, माझं शरीर शीत झाले, मी चालणार नाही म्हणून सांगितलं. आणि पालखी तळावर जाऊन बसले. दिंडी ज्या वेळेला घाटावरून यायला लागली, कमरेवर हात ठेवून वाळवंटात उभा राहिले आणि त्या दिंडीकडे पाहू लागले. लोकांनी विचारलं, दादा काय पाहताय? मी नसताना ही दिंडी कशी दिसत, त्याचं मग आजच पाहतो. तिथून पुढे बरोबर 1 वर्षानं 19/11/1993 ला 2:35 दादांनी तारकावार घेऊन दिलेल्या लोकांकडे, आज ही मुंबईच्या लोकांकडे डायरी तारीख होत आहे. त्याच वेळेला, त्याच स्थितीला, त्याच क्षणाला 80 संत जगे क्रिया करून द्यावे. म्हणून परमार्थामध्ये परमार्थ पोचला कधी म्हणायचं, त्याचा शेवट गोड व्हायला पाहिजे. शेवट गोड होण्यासाठी हा प्रमार्थ करायचा आहे की आपली याच्यातून सुटका व्हायला पाहिजे. त्या संसार दुःखातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. हे जे अज्ञानानं वेष्टिलेला जीव आहे, मायेचं आवरण जे आहे त्याच्यातून निघायला पाहिजे. हा आवरण दोष आहे. आवरण दोष केल्याशिवाय अनेक जन्माचे पूर्वजन्मीचे संस्कार त्याला आवरण म्हणतात. अनेक जन्माचे संस्कार आहेत, एका जन्मात जातील का? जाणार नाही. कसे जातील हे पण तिने सांगितले. जर खऱ्या सद्गुरूंची जर भेट झाली
तर पाहता क्षणी तिने नुसतं पाहिलं ना, कृपा कटाक्ष निहाळे आपुल्या पदी बेसे. त्यांनी जर कृपा कटाक्ष नुसता टाकला ना, वाळल्यासारख्याचा उद्धार झाला. तुमचा आमचा होणार नव्हता. 7 रंजन खडे टाकले होते. कशाचे खडे होते? माणसं मेलेली होते. 7 रंजन करत होते. एवढा जर वाल्या बाकी असेल, पण नारदांची भेट झाली. नारदांनी सांगितलं फक्त राम नाम नाही. नारदांना तर काय सरळ सांगून गेलं का झाडाला बांधून घराकडे विचारायला गेलं, तुम्ही या पापात सहभागी आहात का? ते म्हणतात तर मी नुसतं पळून गेला असतं, नारदपट्टी बांधून घ्या. घरी जाऊन विचार आईला, बापाला, बायकोला, मुलाला. त्यांनी सांगितलं तुझं कर्म आहे, वडील आणि आई म्हणून सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. बायको म्हणून मी तुमची आज्ञा केली आहे, माझं पालन पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे. मुलं म्हणून तुम्ही आमचं संगोपन करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही कसे कुठून पैसे आणता याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं कर्म केले, तुमच्या पापात आलं वाटतं. मग वाल्याच्या लक्षात आलं का आपण इतकं केलं, कुणासाठी केलं, कोणीच वाटी केली नाही म्हणताय. आता काय, आता मग पुन्हा अंगावर काठी निर्माण झाली. जो वाल्या आयुष्यात कुणाला भेटला नाही त्याच्या डोळ्यातून असं येऊ लागले. नारदांनी परत आल्याने सांगितलं महाराज मी हारलोय, प्रपंचामध्ये हारलेला आहे, मला याचं मुक्त होण्याचा मार्ग सांगा. मग नारदांनी सांगितलं तुम्ही आता फक्त रामनामाचा जप करा. तुम्ही फक्त रामनामाचा जप करा. आयुष्यात तोंडात कधी राम घेतलं नसल्यामुळे ती मलाच म्हणाय, फक्त मला मला मला. पण मलाच राम मिळालं. काही लोकांनी विचारलं मराठी म्हणलं तरी रामाच्या राम म्हणलं तरी मराठीला राम म्हणाली नव्हतं. मला तुम्ही सांगता राम म्हणण्यासाठी सुद्धा पूर्वजन्माची पुण्य असेल, त्याशिवाय राम म्हणला नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून तो मलाच म्हणत होता. पण वाण्याची कीर्ती वाढली गगन. रामा आधी गेले रामाने. रामाने कसं जगावं ते वाल्मिकी रामायणात वाजेने घेऊन किती मोठी आहे. म्हणून साधू संत म्हणताय तेच तू आहेस, तू सुद्धा धर्म आहेस, तू सुद्धा त्या स्वरूपाला जाऊ शकतोस. पण त्यासाठी साधना करा. माझ्याचा उद्धार झाला ना का नाही झाला? ज्या वेळेला लक्ष्मणांना बाण लागला, हनुमंतरायाला सांगितले संजीवनी घेऊन ये. अगोदर सगळे प्रकार केले. मूर्छित अवस्थेत लक्ष्मण बाहेर येतच नव्हते. मग तिथं हनुमंतरायाला पाचारण केलं. मग सांगितलं तुम्ही किती जरी उपचार केले तर फरक पडणार नाही. काय करावं लागलं? मग वाल्मिकी रामायण बघा, त्यात काय लिहिले बघा. मग त्यांनी सांगितलं हनुमंतरायाला पाचारण केले. द्रोणाचार्य पाठावरून संजीवनी आणायला सांगितले. मग लक्ष्मण जागे झाले. संजीवनी गावानं ते डोंगरच घेऊन आला. कुठली संजीवनी दिल्यानंतर मग लक्ष्मण उठून बसले. म्हणजे देवाला सुद्धा संतांनी घेऊन पुण्यासारखं मागावं लागतं. तेवढा त्यांचा अधिकार आहे. म्हणून जया सगळं देवावर होता. जया सगळं देवावर होता. सर्व जे देव आहेत त्यांच्यापेक्षा ज्याला सद्गुरू श्रेष्ठ वाटते, सद्गुरू श्रेष्ठ वाटते तत्वच आला. तो नुसता श्रेष्ठ वाटता नाही पाहिजे, तर तो बोधाला श्रेष्ठच आहे ते समजलं पाहिजे. तो मुक्तीची या माता. मग तो असा जो शिष्य आहे तो मुक्तीची या माता अधिकारी झाला. मग त्या कोणत्या मुक्ती सांगितली? मुक्ती 4 प्रकारच्या सांगितले. सुदुःखता, समीपता, सायुज्यता. 4 मुक्ती आहेत. सदुःखता. सदुःखता म्हणजे काय? जर तुम्ही सद्गुरूंची सेवा केली, सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे मार्ग केला, तुमच्या पूर्वक्रमानुसार जर तुम्हाला या जन्मात ज्ञान नाही प्राप्त झालं तरी सुद्धा स्वरूप मिळाल्याशिवाय राहत नाही असं शास्त्र सांगतं. त्याला सदुःखता म्हटलं जातं. समीपता आपण त्यांच्या समान व्हावे हाच तीर्थभूत करा. त्यांच्या समान त्यांच्या बरोबरीला तुम्हाला घेऊन बसवणार त्या मोक्ष आहे. स्वरूपता, समीपता, स्वरूपता.
स्वरूपामध्ये त्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला समाविष्ट करून घेत आहे. त्या स्वरूपामध्ये तुम्ही एकरूप होऊन जाताय. ती स्वरूपता व सायुज्यता ह्या चार वृत्ती ज्या आहेत त्या चार वृत्ती शास्त्राने सांगितले. जर त्यांची कृपा झाली तर तुम्हाला हा मोक्ष मिळू शकतो. म्हणून जया सगळ देवा होता सद्गुरु श्रेष्ठ वाटेकर होता तो मुक्तीची या माथा अधिकारी झाला. मग तो अधिकारी झाला. कुणाच्या मुक्तीच्या माथ्यावरती तो अधिकारी झाला म्हणून सांगतात. त्यालाच ज्यांना सद्गुरूची कृपा झाली त्यांनाच तो मोक्ष मिळू शकतो, अन्यथा मोक्ष मिळणार नाही. तर काही ठिकाणी संत म्हणतायत स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्म. तिथं देव तर म्हणते मृत्यू लोकात यायचं, हे तर सांगतात मोक्ष. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? स्वस्वरूपावरती जे अज्ञानाचं आवरण आहे ते आवरण दूर होऊन स्वस्वरूपाचे ओळख होणं म्हणजे मोक्ष. स्वस्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे आणि स्वस्वरूपाची ओळख झाली त्याच्यामध्ये जर मन लागलं तर मग विटले हे मन प्रपंचापासून. मग हे मन प्रपंचाकडे धावू लागत नाही, पडू लागत नाही. मग प्रपंच हा तिरस्कार वाटू लागतो. प्रपंचात राहतो म्हणजे नाव पाण्यात असावी का पाणी नावेत असावी दादा म्हणायचे. नाव पाण्यात असावी पण बाबा पाणी जर नाव घ्यायला लागले तर नावेत पाणी या बाजूने येते पण इकडं जर बोल टाकलं तर दोन्हीकडे पाण्यात येणार. आज आपली अवस्था ती की आपण जे आहे संसार दुःखामध्ये का कारण आहे याच्यामध्ये का गुरफटलोय ते आपल्याला खऱ्या ज्ञानाची अजून ओळखच नाही. तिथं पण आपण जायचा प्रयत्नच केला नाही. पण तो जो प्रयत्न आहे हे सद्गुरू आहे. सद्गुरू हे त्यांचं स्वरूप आहे. देवतेची संत निमित्त त्या पतीला ते फक्त निमित्त आहे. म्हणून एका ठिकाणी अभंग आहे संतांचा अतिक्रम देवा पूजा तो अधर्म मंत्र पुष्प मज श्री ते मज पाशाना समान. देव स्वतः सांगताय जिथं संत महात्मे आलेले आहेत आणि जर तुम्ही माझीच पूजा करत राहिला तर संतांचा अतिक्रम देवा पूजा तो अधर्म मानला जाईल. मंत्र पुष्प मज श्री जर माझ्या डोक्यावर मी मंत्र पुष्प टाकले ते मज पाशाना समान. दगड डोक्यात टाकल्याला तुम्हाला फील मला वाटते. तुम्ही काय करा संताय माझा सगळ्याशी तुम्ही पहिले त्यांना म्हणा. म्हणून संतांना सर्वस्व श्रेष्ठत्व का दिलं सगळ्या संतांनी? नारद एक दिवस प्रश्न विचारायला गेले श्रीकृष्णांना की तेव्हा संतांना श्रेष्ठत्व का आहे? म्हणून नारद श्रीकृष्णांच्या महलामध्ये गेले. त्यांना विचारणार इतक्यात त्यांनी पाहिलं तर देव सगळ्या संतांचे फोटो पूजत असते. नारदाच्या मनात प्रश्न पडला असे जग याची पूजा करतोय याची प्राप्ती व्हावी म्हणून माणसं आयुष्यावर साधना करते वारंवार झाल्यामुळे उठत नाही आणि हे देव साधू संतांची पूजा करतोय जेव्हा याचं कारण काय म्हणजे मला सांगा. साधूच्या भेटीचं महत्व काय ज्यासाठी तुम्ही पुजताय त्याच्यावरती काही बरोबर आहे. देवाने सांगितलं नारदा या साधूचं भेटीचं महत्व जर विचारत असेल तर या मंगलाच्या बाहेर गेला की लगेच एक गटार आहे. त्या गटारामध्ये एक आळी आहे अशी 30 वर लांब अशी आळी आहे. त्या आळीला जाणे विचार साधूच्या भेटीचं महत्व काय आहे. नारद म्हणला देवा माणसाला सांगितलं होतं तू त्या आळीला सांगतोय जलचर प्राणी त्याच्या मला विचारायला सांगतोय तू कसा बोलला तू जा म्हणजे नारद तिथं गेले. त्या गटाराने आळी पाहिली ती आळी होती. नारदाला पाहुणीनं तोंड वर केले. नारदाने हात जोडले विचार करत मला देवाने आपल्याला पाठवले मला साधूच्या भेटीचं महत्व सांगा. त्या आळीने 2-3 वेळा वर असं पाहिलं आणि पडली आणि जागेवरती वाहत पाण्यातून निघून गेली. नारदाला भीती वाटली. नारद म्हणजे मला बघितलं प्राणच सोडला धावत देवाला देवा म्हणजे विचार करतो पण तिनं फक्त वरती पाहिलं त्या आळी मिळली नाही. मग तुम्ही एक काम कर आता बाहेरच्या कुंभामध्ये सरळ त्याला जाऊन विचार साधूच्या भेटीचं महत्व काय. नारद म्हणजे देवा तुम्हीच सांगा कशाला म्हणताय तू जा म्हणजे सांगा. सरड्याला गेले. सरड्याला विचारलं महाराज
मला देवाने तुमच्याकडे पाठवले, मला साधूच्या पेटीचं महत्व सांगा. सरड्यानं दुश्मन नारदांकडे वर बघून पाहिलं, नारदांच्या पायात पडला, सरड्याने प्रार्थना. आता मात्र नारदाला भीती वाटणार लागली. तो म्हणला देव कशाने घालून फसवायला लागला. देव चतुर जाणून अंतर वर्तत असते, याचा काहीतरी नाव दिसतोय. म्हणजे देवा आता काय जाणार नाही बघा, म्हणजे आता तू सांग. त्यांनी सांगितलं नारदाला उत्तर जवळ आलं. आता बाहेरच्या आंब्यावरती एक पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचार, देवा म्हणजे माझ्याकडून 2 हत्या सकाळपासून झाली, आता तिसरी हत्या काय करायला लावू नका. त्यांनी सांगितलं जाऊन विचारून घे. विचारायला देवाचा आदेश आहे. त्यांनी केले, पोपटाला हात वगैरे सांगितलं, महाराज मला आपल्याकडे देवाने पाठवले, मला साधूच्या भेटीचं महत्व समजून घ्यायचं. साधूच्या भेटीचं महत्व काय मला सांगा. पोपटाने नारदाकडे पाहिलं, वरून पोपट खाली पडला, नारदाच्या पायात 2-3 वेळा ओरडला, पोपटाने चालवला. आता मात्र नारदाला घाम सुटला, म्हणजे काहीतरी मला हा कुजवायला लागलाय. सकाळपासून 3 वेळीनं म्हणजे फक्त माझ्या बोलण्यानं काय करायचं समजत नाही. मग पुन्हा देवाकडे आले, देवा आता मी कुठेही जाणार नाही, सांगायचं असेल तर राहू दे. 3 हत्या केल्या बघ माझ्या, मी उभ्या आयुष्यात एवढ्या हत्या केल्या, माझ्याकडे बघून तिने त्रास काय नाही मला समजायला मारलं. मग देवाने सांगितलं, देव नारदा उत्तर अगदी जवळ आहे. आता आपल्या नगरीच्या बाहेर एक शेतकरी आहे, तिच्या गाईने सुंदर असं पाळत झालेलं आहे. त्या वासराला जाऊन विचार, साधूच्या भेटीचं महत्व काय आहे. नारद म्हणजे मगापासून ज्यांना विचारलं त्यांना कुणीच मालक नव्हता. आता जर ह्याच्याकडे जेवढं वासरून गेलं तर मला गोट्यात बांधून काय, मी काय जाणार. देवाने सांगितलं की घेऊन जा, मी सांगतो म्हणून जा, काही होणार. नारद गोट्यामध्ये गेले, नवीन पाडं जन्माला आलं. पाडसाला हात जोडली नारदांनी. नारदांच्या मनामध्ये भीती पण होती आणि त्या पाडसाला सांगितलं, महाराज मला साधूच्या भेटीचं महत्व आपण समजून सांगावं. त्या पाडसाला हमला फोडला, आडवं चालून पाडसालाही प्राण सुटला, ते वाचून गेले. आता मात्र नारद विना घेऊन पळायला आहे. आता जर म्हणजे माझं कामात जर त्यांनी पाहिलं आपल्याला फार मारलं. देवाकडे गेले, सांगितलं देवा वाचून सुद्धा त्याचे काम नाही, तुझा काहीतरी गाव आहे, आता मी कुठेही जाणार नाही, सांगायला तर राहू दे, जातो मी घेऊन. पण साधूच्या भेटीचं होतं तुम्ही सांगू शकत नाही. देवावर लागला आहे. देवानं सांगितलं आता उत्तरापर्यंत आलाय तू नारदा, आता उत्तर तुझ्याकडे आलेलं आहे. शेवटचा फक्त एक प्रयत्न कर, उत्तर तुला मिळेल. म्हणाला म्हणजे काय, त्या नगरीचा जो राजा आहे त्याला 20 वर्षाने राजपुत्र झाला. 20 वर्षातून निपत्रित होता, 20 वर्षाला राजपुत्र झाला. त्या राजपुत्राला जाऊन विचार, साधूच्या भेटीचं महत्व काय आहे. जेव्हा म्हणजे आजन्म कारभार करायचा विचार दिसतो तुमचा मला. आतापर्यंत ज्यांना विचारलं त्यांना तुम्ही मालक म्हणतो, वाचून गेलं की कसा तरी पळून आले. जर राजवाड्यात गेले आणि जर तो मुलगा 20 वर्षांचा झालेला, माझ्या पाहताक्षणी जर त्याचा प्राण झाला तर राजा मला आयुष्यभर कैदी केलेला. त्यांनी सांगितलं तुझं उत्तर पाहिजे असेल तर सांग, तुला काही होणार. नारद कशी मला प्रेम दिले, दरबारात सोडत नव्हते. दरबाराला सांगितलं माझं खूप महत्वाचं काम आहे. त्यांनी सांगितलं भगवान मी दिसतोय म्हणून सोडतो तुला. सोडला. नारद दत्त्या पावलाने महालात गेले. जिथं ते बाळ जन्मलं होतं त्या ठिकाणी फक्त एकच बाळ होतं, तिथं गेली. नारदांनी त्या पाळण्यामध्ये बाळाला हात जोडले आणि सांगितलं मी देवाकडून आलोय, साधूच्या भेटीचं महत्व मला जाणून घ्यायचं आहे, म्हणून मला तुमच्याकडे पाठवलं. मला साधूच्या भेटीचं महत्व तुम्ही सांगावं. ते लहान बाळ मोठमोठ्यानं हसू लागलं. नारदाला वाटलं बाकीची ओळखून गेली, हसतंय म्हणजे मरणार. आणि ते नुसतं जन्मलेलं बाळ नारदांशी बोलू लागलं. नारदा ऐक म्हणते, साधूच्या भेटीचं महत्व जर तुला पाहिजे असेल तर मी सांगतो. ज्या वेळेला तू माझ्या पूर्वजन्मानुसार 86,000 लक्ष योनी मी फिरलो. 86,000 लक्ष योनीमध्ये किडामुंगी गोचर जलचर वृक्ष सगळ्यामध्ये माझा जन्म झाला. पण कुठल्याही जन्मामध्ये मला साधूची भेट झाली नाही. पण नारदा ज्या वेळेला मी नीच योनी जन्माला होतो, जिथं मी आडीच्या जन्माला होतो, तिथं तुझ्यासारख्या महात्म्याची भेट झाली आणि माझा जन्म सरड्याच्या रूपात झाला.
सरड्याच्या रूपात सुद्धा नारद माझं पूर्वजन्मीचं काय ते सुखरूप होतं, तिथं तुम्ही भेटला. माझा जन्म पुन्हा पोपटात झाला, पोपटाच्या जन्मातही तुम्ही मला भेटला. माझा जन्म गाईच्या वासरामध्ये झाला आणि गाईच्या वासरात सुद्धा तुम्ही भेटला. 4 जन्मामध्ये तुमची संगत लाभली, त्याचं फळ आज राजपुत्र म्हणून राजघराण्यात जन्माला आलो. हे साधूच्या भेटीचं होतं. ज्यावेळेला नारद देवाकडे आले, देवाला पिंडी घालून नारद रडायला, ते म्हणजे देवा साधूच्या भेटीचं महत्व. त्यावेळेला देवाला सांगितलं, अरे बाबा, सगुण आणि निर्गुण ही 2 रूप आहेत. सगुणाची भक्ती आणि निर्गुणाची भक्ती. तुम्हाला खरा देव पाहायचा असेल, सगुण रूपात आहे पण निर्गुण निराकार अव्यक्त आहे, तो जाणून घ्यायचा असेल साधू संतांकडे जावं. त्याची ओळख करून घ्यायची असेल तर साधूंना शरण जावं लागेल आणि त्यांना शरण गेलं तर मग माझ्या स्वरूपापर्यंत ते पोहोचू शकतात. अन्यथा माझी मती तुम्हाला अशी समजून मी सांगून करणार नाही. म्हणून ज्या वेळेला वाळवंटामध्ये सगळ्या संस्थांची सभा भरली होती, तिथं नामदेवरायांच्या डोक्यामध्ये मुक्ताबाईंनी म्हणाला, सांगितलं अजून माझ्या त्याचा नामदेवरायांना राग आला. माझ्याशी देव बोलतो, माझ्याशी देव जेवतो, हात धरून मला येईल, हाती घेऊन नैवेद्याची ताट, असा देवाने भक्त नाही पाहिला. विठू नामा हाती जेवला. जर तो देव माझ्या हाती जेवत असेल तर मग मी त्याचा कसा असू शकतो. नामदेवरायांना राग आला. नामदेवराव डायरेक्ट रावणामध्ये गेले. सांगितलं, देवा, संतांच्या सभेमध्ये त्या चिमुरड्या मुलीने मला कसा ठरवलं. तुझी माझी रोजचं बोलणं आहे, बस नाही. आणि माझ्या घरी केलेला प्रत्येक नैवेद्य लोक दाखवतात, तू माझ्या हातून नैवेद्य खातोस, तरी सुद्धा ती मला कच्चा म्हणते. याचं कारण काय? त्यावेळेला देवाने सांगितलं, नामदेवा, तुला जर माझी भेट घ्यायची असेल, माझं स्वरूप जाणून घ्यायचं असेल, औंढ्या नागनाथाला इथं जे साधू आहेत त्यांना शरण जा, ते तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख सांगतात. त्यावेळेला नामदेवराय जनार्दन स्वामींकडे गेले. जनार्दन स्वामींना पाहिलं, नामदेवरायांच्या तळपायाच्या आत मस्तकाला लागले. देव काय आहे, कुठल्या महाराजांनी पाठवले असं म्हणून महाराज असतो का? पिंडीवर पाय घेऊन बसलाय, महादेवाची पिंड आहे त्याच्यावर पाय घेऊन बसलाय, पायाला जन्म आहे, याला भेटून मला देव मिळेल असा देव सांगतो. कसं शक्य आहे? नामदेव म्हणजे, अहो महाराज, मला काही समजतं का? पिंडीवर पाय घेऊन बसलाय. जनार्दन स्वामींनी सांगितलं, बाबा, हे माझे शरीर क्षीण झालंय, माझ्या पायाला जखमा आहे, पाय मला उचलत नाही. तुला जर शक्य झालं तर उचलून बाजूला ठेव. पायाला जखमा होत्या. नामदेवांनी रागाने पाय त्याच्यात असे फेकले. पाय पिंडीवर ठेवत नव्हते, त्या पायाला वेदना होणे म्हणून पिंड पायाखाली जात होती. कोणा अधिकार जनार्दन स्वामींचा, पिंड पायाखाली जात होती. ज्या वेळेला नामदेवरायांनी पाहिलं त्यावेळेला नामदेवला शरण गेले. नामदेवरायांनी सांगितलं, नामामध्ये आजी जन्मा, आजच माझा जन्म झाला का? सद्गुरूंची भेट झाली. यांनी मला स्वस्वरूपाची ओळख करून दिली. नामदेवरायांना ज्यावेळेला स्वस्वरूप ज्यावेळेला ओळखलं, ज्यावेळेला त्यांच्याकडून बोध घेतला, मग सद्गुरू काय करतात? महावाक्याचा उपदेश करतात. महावाक्य 4 प्रकारचे आहेत. अहम ब्रह्मास्मी, आई ब्रह्मा ब्रह्म, तत्वमसी, तत्वपदार्थ शोधणं, तूच ब्रह्म आहेस हे खासून सांगतात, वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. आणि ज्या वेळेला त्यांनी जो केलेला बोध आहे त्या बोधावर जर आपण आवडत आलो तर मग ज्याच्यासाठी आपण जन्माला आलो ती कार्य सफल झाल्याची राहणार. म्हणून सद्गुरू सांगतात, जया सकल जीवा होता, सद्गुरू श्रेष्ठ वाटते तर ते सद्गुरू श्रेष्ठ तत्वान आहे. तो मुक्तीची माता, तोच मुक्तीची माता अधिकारी होऊ शकतो. अन्यथा पुनरपी जन्म, पुनरपी मरण, पुनरपी जटिल जन्मेशी पुन्हा जन्माला यावं लागलं, पुन्हा मरावं लागलं, पुन्हा जन्माला यावं लागलं.
किती वेळा जन्म यावे, किती व्हावे म्हणजे कितीतरी जन्म आपल्याला जन्म घ्यावे लागतात आणि ते आपली फजिती कायम आपल्या वाट्याला येईल. ह्या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपल्यावर जे असणारं मायेचं अधिष्ठान आहे ते बाजूला करावं लागेल. सांगून वाचून माया सहजासहजी जाणार नाही, त्यासाठी ठाम निश्चय व्हावा लागेल. भावाचे श्रवणच व्हावं लागेल. परापशंती, मध्यमा आणि वैखरी ह्या चार वाण्यांमधून समजून घ्यावं लागेल. परापशंती या ज्ञानाच्या आहे, त्याच्याकडून या समूह मुखातून ते श्रवण करावं लागेल आणि मग आपल्याला ह्या जन्म मरणातून, त्या दुःखातून, त्या कटाट्यातून आपण मुक्त होऊ. आपला जो काय प्रवास आहे हा प्रवास सुखाचा व्हायचा असेल तर आपल्याला त्यांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यांनी पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग त्याला जाऊ मार्ग गेला किंवा मार्ग दावून गेले आहे दयाने दिसत त्यांनी ते दावलेल्या मार्गावरून जर मार्गक्रमण केलं तर मग आम्हाला त्याची ओळख होईल. आम्ही स्वस्वरूपाला प्राप्त होऊ. जशी बिंदुमुखी त्या फुलपाखराच्या अवस्थेला जाते तसा मीच ब्रह्म आहे हा जर निर्धार केला तर जीवच ब्रह्म होतो. हा महावाक्याचा उपदेश त्याचा अर्थ आहे आणि तो त्याचा बोध आहे. जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होतं आणि मग जीवन प्राप्त झालं तर मग जन्म मरणाच्या कार्यातून आपण नाहीच होतो. माझा मीच देव, माझा मीच भक्त. मग देव पण मीच आहे, भक्त पण मीच आहे. मग आता दुजे पण राहिले. मग दुजा ऐसा कोणी सांगा. आपण जेव्हा आदर म्हणतो प्रत्येक आपण प्रत्येक आदराच्या अर्थात केलं तर ते हेच सांगताय की प्रत्येक ठिकाणी आपला एक देव करून घ्यावा किंवा तू देव मी फक्त ऐशी करी. एकमेव द्वितीय जो बोध आहे त्याच्यात दोन नाहीच, तो एकच आहे. म्हणून जसे आपण सुरुवातीपासून पाहिजे जगाची उत्पत्ती का झाली त्याचं कारण काय, तो देव ईश्वरच आहे. ब्रह्मा व मायेचा अधिष्ठान निर्माण झाल्यानंतर ईश्वरत्व प्राप्त झालं. ईश्वरानं सृष्टी निर्माण केली. ब्रह्मा विष्णू महेश त्यांनी त्यांचं कार्य पूर्ण केलं. सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचा संहार करण्यासाठी अवताराला यावं लागलं. अवतार साधूंच्या रूपात घेतला. साधूंनी काय कार्य केलं, मृत्यू जन्म दिले. मग त्यांचा जो कळवळ आहे ना साधू संतांचा, तो कळवळ आहे. कन्या सासूराशीचा आहे. मागे पडशीने पाहिजे त्याची वाटणी माझ्या जेव्हा कधी भेटशी केशव, तो कळवळ आहे. चुकली माय बाळ हुरू पाय. तसं बाजारात एखाद्या बाळाची आई चुकावी आणि ते बाळ केविलवाने तोड करून एकतर रडत असते किंवा शोधत असते. चुकली माय बाळ हुरू पाय तशी वाटणी माझ्या जेव्हा. किंवा जीवना वेगळी मासोळी, पाण्यातून मासावर टाकला त्याची जी अवस्था आहे तैसा तुला कळवणी आहे. ती तळमळ माझ्या मनात आहे. कुणासाठी, कधी भेटण्यासाठी, त्याची भेट होण्यासाठी. त्याची भेट आपल्याला व्हावी. आपण त्या साधू संतांच्या महावाक्याचा बोध आपल्या अंतरामध्ये ठसलेला आहे, तो ठसवून घ्यावा. साधू संतांनी घालून दिलेल्या क्रमानं आपण सर्वांनी मार्गक्रमण करावं. पण त्यांना एकच विनंती आपल्याला करायची आहे की तेव्हा या ज्या जीवन अवस्था आहे ते आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. संसार दुःखातून ते जे शरीर आमचं आहे ते बाहेर पडायला पाहिजे. शरीराचे जे धर्म आहे ते धर्म प्रारब्धानुसार आम्ही भोगतोयच. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपणार नाही. पण परमार्थातून भोगायला लागलो तर ते सुख दुःख सुद्धा तितिक्षा म्हणजे दुःखापासून सहन करण्याची ताकद मिळते. आणि म्हणून परमार्थाची कास धरून विवेक जागृत ठेवून, विवेक आहे विवेक जागृत ठेवून. विवेक जागृत ठेवून म्हणजे काय, जे दिसतंय ते माझं नाही, हे कधीतरी नाश पावणार आहे, कधीतरी सोडायचं आहे, याची ठाम मनामध्ये पुनगाट करायचा. स्वरूपाची ओळखच मला करून घ्यायची आहे, याचा विवेक जागृत व्हायला पाहिजे. आणि मग जिज्ञासू जो लोक आहेत, जिज्ञासू जो आहे ते जिज्ञासू जे आहे त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक कनिष्ठ श्रोता आणि मध्यम श्रोता, एक उत्कृष्ट श्रोता.
आपण कनिष्ठाकडून मध्यमाकडून उत्कृष्टकडे जायला पाहिजे, तरच आपल्याला उद्धार होईल, अन्यथा आपला उद्धार होणार नाही. यासाठी आपण एकच विनंती करूया. कबीर महाराज म्हणतात, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेचे जब प्राण निकले तन से निकले. तेव्हा माझी जेव्हा शेवटची वेळ असेल ना, तर तू माझ्यासोबत असावा. जब प्राण कंठ आए कोई रोक ना सकाए. त्यावेळेला शेवटच्या क्षणाला मला तारणार कोणीच नसणार. त्यावेळेला त्या देवाला विनंती करताय, उस वक्त जल दियाना कोई शाम भूल जाना, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. देवा तू येताना असा एकटा निघतोस, राधेलाही सोडत नाही. माझी शेवट वही शाम भूल जाना, सायंकाळची वेळ आहे, परंतु थांबू नको. त्यावेळेला माझी विनंती आहे, एक भक्त की है जी खुद गरज की है गरजी. ह्या भक्ताची फक्त तुला विनंती आहे, बाकी तुम्हारी मर्जी. जी तुझी मर्जी असेल, यायचं नाही यायचं, तुला विनंती करणं माझं. याच्यातून सोडून ज्या वेळेला माझा शेवट असेल त्यावेळेला तू माझ्या सोबत राहा. माझा जो प्रवास आहे तो तुझ्या साक्षीत व्हावा, तुझ्या सोबत व्हावा, हीच शेवटची तुझ्या पुढे विनंती आहे. म्हणून ज्या वेळेला 2 मिनिटाचं म्हणतो, रामाने सीता परत मिळाली म्हणून यज्ञ केला होता. रामाने सीता परत मिळावी म्हणून यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्ये आहुती देण्याकरता त्यांना ब्राह्मण पाहिजे, आणि ब्रह्मवेत्ता ब्राह्मण असावा, त्यानं ब्रह्म जाणलेला असावा. असा ब्राह्मण रावणाशिवाय दुसरा कोणीच नव्हता. ज्यानं बायको पळवली त्यालाच निमंत्रण दिले की तूच यज्ञ करायचे. यज्ञ कशासाठी? बायको मिळाली म्हणून. देवाची भांडण नव्हती, आपली नव्हती. गाठपट्ट्या बचून धरला असतं, देवाची भांडण नव्हती. त्यांनी सांगितलं, आमंत्रण दिल्यानंतर रावणाला सांगितलं की राम प्रभू आहे, यज्ञ करणार नाही. यज्ञाचं कारण काय आहे? सीता मातेला मिळवत आहे. मग सर्व सामुग्री यज्ञाला लागते ते घेऊन तुम्हाला 33 कोटी देव बंदीखान्यात घालण्याची ताकद रावणाची होती. थोडा अधिकार होता. शंकराची अफाट भक्ती केली होती. शंकर प्रसन्न होते. त्यामुळे इंद्रातील देवाला सुद्धा त्यांनी बंदीखान्यात घातलं होतं. त्यांचा विवेक जागृतच होता. त्यांनी सांगितले, येतो ज्या वेळेला रावण सर्व सामुग्री सहित यज्ञासाठी आले, रामप्रभूंनी सांगितलं होतं, ज्याला पाठवलं होतं जांबवतीला, त्याला सर्व सामुग्री सहित येऊन सांगितलं होतं. मग आता आहुती देताना एकटं बसून चालेल का? सीतेला सुद्धा सोबत आणायला लागलं. सीतेला घेऊन आले, सीता मातेला सोबत घेऊन आले होते. यज्ञ झाला. अत्यंत उच्च कोटीचा जो यज्ञ होता, सर्व शास्त्रांचं अध्ययन करून आहुती त्यात दिली होती. त्याच्या सर्व इच्छा मनोच्या कामना पूर्ण व्हाव्यात असा आशीर्वाद रावणाने रामाला दिला. आणि ज्या वेळेला रामाने दर्शन घेतलं त्यावेळेला सांगितलं, महाराज आपली दक्षिणा सांगितलं, तुमची दक्षिणा दिल्याशिवाय मला या यज्ञाचं फळ मिळू शकणार. त्यांनी सांगितलं, दक्षिणा तर काय मी घेणार, त्याशिवाय याचं फळच मला मिळणार नाही, तुम्हाला दक्षिणा तर घ्यावीच लागेल. मग रावणाने सांगितलं, हे प्रभू, माझा ज्या वेळेला शेवट असेल, तुमच्या चरणाशी
एकरूप होऊन माझा शेवट व्हावा, तुमच्या चरणामध्ये मला शेवटची जागा मिळाली, हा सर्व तथाच म्हणून सांगितलं. ज्या वेळेला रावणाला मारले ना, रामाच्या पायात बाणाने खाली पडली, रामाच्या पायात पडून प्राण मुक्ती दिली ना, मुक्ती दिली त्याला. ज्या वेळेला मंदोदरी आल्या, रावणाला मारल्यानंतर अशा एका खडकावरती रामप्रभू बसले होते, पाठीमागून मंदोदरी आल्या. फक्त बांगड्यांचा आवाज वाजल्याबरोबर रामप्रभू उठून उभा राहिले, फक्त पंजनाकडे पाहिलं, नमस्कार केला. त्यावेळेला मंदोदरी सांगितली, म्हणला एवढा माझा शूर पराक्रमी नवरा असताना त्याला मारणारा कोण आहे हे पाहण्यासाठी आले होते, पण तुमच्यामध्ये जे संस्कार आणि सौजन्य आहे, एक स्त्री येते हे पाहून तुम्ही उठून उभा राहिला, नमस्कार केला, तुमची थोरवी मला समजली. तुम्ही खरोखरच देव रूपाला प्राप्त आहात. माझा नवरा मेलेल्याचं दुःख नाही, पण तुमच्यासारखा ते दुःख माझ्या क्षणात विसरून गेलं तर तुमचा जो माझ्याशी वर्तन करण्याचा जो प्रकार आहे, जे संस्कार आहेत, याच्यात तुम्ही भागवा. शेवट जो आहे, मग इंदुरीकर महाराज कीर्तनात म्हणतात बघा, रामाचे वडील बायकोच्या पाठीवर गेले, पण रावण रामाच्या मध्ये पूर्व सुकृत होत, पण शेवट जो आहे तो त्यांच्याच पायाशी व्हायला पाहिजे. म्हणून आपण विनंती करूया की आपला जो काय आहे याच्यातून हा जो प्रवास आहे त्यांच्या सानिध्यात मिळावा, त्यांच्या स्मरणात राहावं. ज्यावेळेला हा इहलोकीचा प्रवास संपत असताना, जगत असताना सुद्धा त्यांच्या स्मरणामध्ये आपण जगावं. आणि आपला शेवट जेव्हा होईल, इथं शेवट काय म्हणतोय मी, जन्माला आला त्याला जायचंच. या जगामध्ये मृत्यू हा सत्यच आहे, मृत्यू हा समान आहे, त्याला निसर्गाचं दान आहे. मृत्यूने परिवर्तने घडतात, कालचे शिव्याशा करणारे रांगेतून दर्शन घेतात, जीव घेण्यास असूच त्याने खांदा देण्यासाठी पुढे सरसवतात. मृत्यूचा हा रुबाब पाहतात, दुश्मनाच्याही पापण्याला होतात. एका कवीने दिले, मृत्यूचा तो रुबाब आहे, पण हा सर्वांसाठी समान. कितीही मोठा असला तर त्याच्यासाठी तो मृत्यूच आहे, तेवढीच जागा आहे, 3.5 हात दिलं. सर्वांसाठी न्याय त्याच्याकडे एकच आहे. म्हणून आपण जे आहे, आपला जो आत्मबोध आहे, आत्मबोधावरती रूढ व्हायला पाहिजे, आध्यात्मिक उन्नती आपली व्हायला पाहिजे. आणि याच्यातून आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे सुखकर व्हावा, यांच्या सानिध्यात व्हावा, अशी मी सद्गुरुनाथांच्या चरणी, गुरुदादांच्या अण्णांच्या चरणी विनंती करतो. मी काय प्रवचन करणारे ज्या मंडळीने गुरु भाऊसाहेब महाराज पाटलांच्या मठावरती 5-7 महिन्यापूर्वी नाव छापूनच पत्रिका पाठवली. मी म्हणलं मला काय प्रवचन येत नाही, ते म्हणजे तुम्हाला करावंच लागेल. त्यांच्या मठावर पहिलं केलं. एक दिवस निपाणीला अचानक गेलो होतो, मला काहीच माहित नव्हतं. ते म्हणजे आमचा प्रवचनकार आलाच नाही, तुम्हीच बसा साईलिंगला. जाऊन मला येत नाही, तिने तिथेही बसवलं. आणि तिसरं प्रवचन आज गुरुपौर्णिमेला इथे करण्याचा योग आला. आपल्यामध्ये जी काही आहे ते त्यांचंच आहे, आपण फक्त निमित्त आहोत. मजब आम्हाला काय थोर, पण पायाची वाहन पायी गेली माऊली ग्रंथाच्या शेवटी म्हणताय. आपली थोरवी काय आहे, त्यांच्या मनात असं ती सेवा करून घ्यायची. म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला एक आशीर्वाद दिला, त्यांचा जो कोर्स आहे पाठीमागून, त्याच्यामुळे हे 2 शब्द बोलू शकलो. जे बोललो, जे चांगलं होतं, योग्य होतं ते त्यांचं होतं. काही चुकीचे शब्द असतील ते माझे आहेत, माझ्या वाणीचा दोष आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही गोष्ट त्यामध्ये फक्त आपलं घरातच बोलतोय. तुम्ही घरचीच मंडळी आहात, तर त्यांच्याच पुढे बोलायचंय म्हणून धाडस करतोय. पण घरात बोलताना आज प्रेशर जास्त आलं होतं बाहेरपेक्षा. तरी ही जी आहे सेवा श्री दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला एकच पूर्ण वेळा पुंडलिक वर लागली श्री ज्ञानदेव तुका